माऊलीचा गजर गजर माऊलीचा गजर. आधी नमिला गणराया, पूजिले मनोभावे गुरुराया. करून घेणारे देणारे तेची, आपण फक्त चालत राहायचं. स्वतः पलीकडे विचार करताना देहा पलीकडच्या खुणा जाणवू लागतात. डोळ्यात पुढचे रस्ते उतरले की पुढचा प्रवास देखील सुरू होतो. पावलागणिक सच्चा माणूस शोभणंही. मागे डोकावून पाहताना 75 वर्ष मागे जावं लागतं. कंठवली, श्री E.A. पाटील सरांचं उरण तालुक्यातील हे गाव. आजोबांनी बांधलेलं हे घर. इथं भावा बहिणींसोबत खेळणं झालं, जगणं झालं, उभं राहणंही. ती नाळ अजूनही जोडलेली आहे. पाटील सरांची ही शाळा. शब्द अक्षरांनी ते इथेच घडले. शिक्षकांचे संस्कार, मैत्र परिवार. पुढील माध्यमिक पर्यंतचं शिक्षण चिरनेर येथे झालं. पाटील सरांना कॉलेजचं जग खुणावत होतं. स्वप्न देखील होती. शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक ओढ. पंजोबा, आई, गोपाळ काकांचा आशीर्वाद. खोपटा आहे त्यांचा आजोळ. आणि दशमीचा कार्यक्रम. बीज अंकुरत गेली आणि अंतरंग रुजली, वाढली. पुढे CA शिक्षणाचा खडतर प्रवास सुरू झाला. BCom करत असताना कॉलेजमध्ये मी हॉस्टेलला राहत होतो. आता हॉस्टेलला राहिल्यानंतर सगळे विद्यार्थी असतात तिथे. तर विद्यार्थ्यांची मानसिकता काय असते, हे त्यांना काय आवडतं किंवा काय मस्ती असते त्यांची, हे सगळं मी अनुभवलं होतं त्या हॉस्टेलला. त्यांच्याबरोबर वागताना मला असं काही अडचण वाटली नाही. हे त्यांच्या मित्रासारखा वागत होतो. कारण तिथला अनुभव मला जमेस कामाला येत होता हॉस्टेलमधला. कारण हॉस्टेलमधले सगळ्या मुलांशी पटवून घ्यायला लागत होतं. तर तो फार उपयोगाला आला आणि त्याच्यामुळे मी मुलांच्यात जास्त मिक्सअप होऊ शकलो प्रोफेसर म्हणून. आणि त्याच्यामुळे त्यांचा आवडता होऊ शकलो. तसं ते म्हणजे BCom करत असताना तिथे मी कोचिंग क्लासला जायचो, शौकत परदेशी म्हणून त्यांच्याकडे. तर ते तिथे CA करत असताना कोचिंग क्लासेस करत होते. जे CAची आर्टिकलशिप करत होते आणि इकडे BComच्या मुलांना शिकवत होते. तर त्याच्यामुळे ते येऊन CAच्या गोष्टी सांगायचे. आणि त्यावेळेला त्यांनी एक सांगितलेलं मला आठवतं की म्हणजे असं सगळ्या सुखसोयी असताना CA होणं किंवा उच्च शिक्षण घेणं हे काय कठीण नाही आहे, कोणी करू शकेल. पण जर आपली परिस्थिती नसताना, म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये जर असं काही आपण चांगलं शिक्षण घेतलं तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याला विशेष आहे. भले तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये नाही होणार, डिस्टिंक्शनमध्ये नाही होणार, पण जर तुम्ही अशा परिस्थितीत जर तुम्ही शिक्षण घेतलं किंवा उच्च शिक्षण घेतलं, CA झाला, तर ते महत्त्वाचं आहे. अशातच 4 जुलै 1979 रोजी सौ पुष्पा यांसोबत त्यांच्या लग्नाची रेशीमगाठ बांधली गेली. आणि E.A. पाटील सर आता CAची परीक्षा देखील उत्तीर्ण झाले होते. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी. आज गोंधळाला ICL कॉलेज हा एक महत्वाचा टप्पा. ज्ञानदान करता करता क्लासेस आणि सेक्टर 4 ला स्वतःचं छोटंसं ऑफिस देखील पाटील सरांनी सुरू केलं. अथक परिश्रम, प्रामाणिकपणा यामुळे माणसे नाती जपत गेली. पुढे नवरत्न जवळच्या बिल्डिंग मधून प्रगती करत आज अरुणाचल भवन प्रॉक्सिमा बिल्डिंग मध्ये संपूर्ण 13व्या मजल्यावर मोठं प्रशस्त असं ऑफिस साकारलंय. हे सर्व शक्य झालं ते सोबतीचे सहकारी आणि एंटरप्राइजेस आणि कंपन्यांमुळे, असं पाटील सर सांगतात. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळावर सभापतीपद, मुंबई विद्यापीठात बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन, बजेट कमिटी CA ब्रँच असा आले नवी दृष्टी बदल करण्याचा प्रयत्न करत होते.
कुटुंब, नाती, गाव, उत्सव, सण, मैत्री, परिवार सारं काही प्रामाणिकपणे जपण्याचा हा प्रयत्न. 25 ते 30 वर्ष नियमितपणे अखंडित शिष्यगणांसह पंढरपूर, आळंदीची वारी, प्रवचन, कीर्तन आणि आता रिटायरमेंट नंतर गावागावातील सप्ताह. भक्ती मार्ग, समाज जागृती, प्रबोधनाचा मार्ग स्वीकारत उत्तम कर्माचा मार्ग अंगीकारला. जे जे केले ते उत्तमाचे. सत्य असेल. मी नेहमी सांगत असतो, कुठलेही कार्य करताना आपल्याकडे 2 गोष्टी, जर 2 गुण असतील तर त्या कार्यामध्ये काही कमी पडत नाही. पहिली गोष्ट म्हणजे अहंता नसावी, मी करतो हा मीपणा नसावा. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये काही आपला स्वार्थ नसावा. जर आपला म्हणजे स्वार्थ असेल त्याच्यामध्ये, मला 2 पैसे आहेत, तर अजिबात होणार नाही, ते पुढे चालणार नाही. त्याच्यामुळे या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. या 2 गोष्टी तत्व पाळून जो कार्य करतो त्याचं कुठलंही कार्य अधुरं राहणार नाही, ते तडीच जाईल. हा माझा अनुभव आहे. म्हणजे विठ्ठल विठ्ठल. इतक्या वर्षाची आयुष्याची पाने कशी चाळून वाचून होणार. विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी. चंद्रभागा वाहते आहे, युगे 28, ती वाहतच राहणार. त्यावर तरंग, मणी अभंग आपण पाहतच राहणार. आज अमृत महोत्सव 75चा मनोभावे शुभेच्छा देत असताना सहस्त्र चंद्र दर्शनाचा योग यावा आणि तो साजरा करण्याचे भाग्य आम्हाला लाभावे, हीच विश्वनियंत्याजवळ प्रार्थना.